आज तुम्ही माझ्याकडे बघा, हा हे जॅकेट, थंडीतलं जॅकेट, ही चेन, हे टी शर्ट, केस कापायला पैसे नव्हतात माझ्याकडे, ही बिस्लरी बॉटल, सगळं काय आहे माझ्याकडे. हे सगळं सगळं हे रूम बीम माझ्याकडे आहे, भाड्याची रूम आहे. एवढं सगळं कसं काय मिळालं मला, कसं काय शक्य झालं? मित्रांनो, नेटवर्क मार्केटिंग तुम्ही पण केलं पाहिजे. प्रत्येक माणसानं मल्टी लेवल मार्केटिंग मध्ये पैसे गुंतवले पाहिजे. भले ते वाया गेले तरी चालेल, पण आपण पैसे गुंतवले पाहिजे. माझ्यासारखं हे 500 रुपयाचं जॅकेट, 200 रुपयाचा टी शर्ट, चप्पल वगैरे, ही बिस्लरची 10 रुपयाची बाटली घ्यायला पैसे येतील तुमच्याकडे. 2 वर्षापूर्वी मित्रांनो, मी हे मल्टी लेवल मार्केटिंगची मीटिंग अटेंड करायला गावात असा रस्त्यावरती उभा राहून कुणाला पण हात करायचो, लिफ्ट मागायचो गाडीवरती बसायला. पण मित्रांनो, आज माझ्याकडे स्वतःची गाडी आहे, 2 व्हीलर गाडी आहे. 5,000 रुपयाला घेतली, सेकंड हँड, कागदपत्र नाहीत, काय नाही, पण मी गाडी घेतली फक्त आणि फक्त नेटवर्क मार्केटिंग करून. आज माझ्याकडे बसनं प्रवास करण्यासाठी 5-10 रुपये खिशात असतात. कशामुळे? मल्टी लेवल मार्केटिंग करून. तुम्हाला जर हे मल्टी लेवल मार्केटिंग पटत असलं तर तुम्ही पण करू शकताय. मित्रांनो, थोड्या दिवसांपूर्वी आपण मल्टी लेवल मार्केटिंग करणारी एका ताईची मुलाखत घेतली होती, त्यांच्यावरती व्हिडिओ बनवला होता. मी म्हणतो ही ताई सुधरल, जरा चांगलं काहीतरी वागल, आपलं व्हिडिओ जरा चांगलं बनवेल, ही मल्टी लेवल मार्केटिंग, ही MLM मार्केटिंग सगळी बंद करेल. पण मित्रांनो, ही ताई काय सुधारायचं नाव घेऊन झाली आहे. हिनं आपलं येडचाळ अजून पण टॉप लेवलला न्यायचं काम चालू केलंय. तर मित्रांनो, आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये ही ताई केवढं मोठं आणि खोटं बोलतीये हे आज आपण बघणार आहे. पण त्याच्या अगोदर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर एक सबस्क्राईब करून टाका. चला व्हिडिओला सुरुवात करूया. एटीएम वाले इतने परेशान हो गए हैं कि एटीएम वाले कंप्लेन करने लगे हैं कि मैडम जितना पैसा 1 घंटे में आपके अकाउंट के द्वारा हमारे एटीएम में आ रहा है उतना पैसा तो साल भर में पूरी जनता निकाल रही है. म्हणजे बघा मित्रांनो, विचार करा, ही ताई ही मल्टी लेवल मार्केटिंग करून किती पैसे मिळवते, किती पैसे हिच्या घरामध्ये आहेत, किती घरं हिने खरेदी केलीत, किती प्रॉपर्टी या बाईच्या नावावरती असेल. ताई म्हणते बँकवाल्यांचा मला फोन येतोय, तुमच्या अकाउंटवरती जेवढे पैसे दिवसाला येतात तेवढे पैसे गोरगरीब जनता आणि आजूबाजूची सगळी लोक एका वर्षामध्ये बँकेमध्ये इन्व्हेस्ट करतात किंवा बँकेमध्ये सेव्हिंग करतात. मित्रांनो, मला तरी वाटतं या ताईच्या अकाउंटवरती एवढे पैसे असतील, अंबानी, टाटा, बिर्ला ही लोक काहीच नाही. आपल्या देशातली, आपल्या आशिया खंडातली सगळ्या संपूर्ण पृथ्वीवरची टॉप लेवलची 1 नंबरची श्रीमंत बाई ही असेल. अंगात नाही बोलायला चिमटा घेऊन पळ. मित्रांनो, चेष्टा करण्याचा विषय नाही. या ताईला दिवसातनं 100 वेळा फोन येतोय बँकेतला, ताई हे पैसे कुठल्या बँकेत टाकू, ताई हे कशावरती टाकू. एवढं पैसे या ताईच्या अकाउंटवरती येतात. लय मोठं काम करते ही ताई, भरपूर पैसे मिळवते. आपल्यासारख्या माणसाला हे जमणार पण नाही. मेरा घर है गोरखपुर में, वहाँ 4-4, 5-5 एटीएम है. म्हणजे मित्रांनो, तुम्ही विचार करा, या ताईकडे केवढा पैसा आहे. बँकवाल्यांनी काय केलं, या ताईला लांब जायला नको, घराच्या शेजारी 4-5 अशी एटीएम तयार करून ठेवले. ते ताई उठणार जाणार, असं एटीएम घालणार, पैसे काढणार, उठणार जाणार, एटीएम मध्ये घालणार कार्ड, पैसे काढणार, जाणार कार्ड घालणार, पैसे काढणार. एवढं सोपं नाही मित्रांनो हे सगळं काम करणं, हे मार्केटिंग करणं, मल्टी लेवल मार्केटिंग. लोकांना गंडवून लोकांचे पैसे काढून घेणं आणि कुठेतरी गायब होणं, कारण की लोक मागायला लागतात दांडकं घेऊन. ह्या लोकांना गंडवायचं कसं, ही टेक्निक माहिती आहे. तुम्ही काहीतरी करायचं चिला, उगाच सगळं अंगलट येऊन बसेल. मैं अपने गार्ड्स को नहीं जानती, मेरे घर पे गार्ड्स के कौन कौन लगे हैं. मैं अपने अकाउंटेंट्स को नहीं जानती, मैं अपने मैनेजर को नहीं जानती, मैं अपने पूरे नौकरों को नहीं पहचानती. अरे ताई, एवढं बॉडीगार्ड, मॅनेजर ठेवलेतेस, नोकर ठेवलेतेस घरातनं, एवढं संपत्ती मिळवलीस, पैसा मिळवलायस, नाव कमवलंयस, ही सगळी मल्टी लेवल मार्केटिंग करून. आणि तुला माहित नाही मॅनेजर कोण आहे, आपल्या घरात कोण असतंय, कोण नाही. अरे कोण पण येईल आणि काहीतरी उचलून येईल घरातलं. मागणं म्हणशील तिच्या आईच्या गावात माझा मोबाईलचा चार्जर नेला, माझा मोबाईल नेला, आमच्या घरातलं सोनं नेलं, हे नेलं, ते नेलं, नंतर मग रडत बसशील. एवढं तू एवढं पैसे आहेत, एवढं मोठं बोलून सांगतेस की नाही ताई, तर हे गार्ड वगैरे ठेवण्याची काय गरज आहे. थंब लावायचा, डायरेक्ट लॉकर बनवायचं, थंब मारला की माणूस आत आला पाहिजे. हे बॉडीगार्ड वगैरे मॅनेजर कोण ठेवते, गरीब माणसं ठेवतात. मैं घूम के आती हूँ, मुझे याद ही नहीं रहता मैं कौन से देश में घूमी हूँ, किस जगह गई हूँ. ताई, तू कुठल्या देशात गेलीस, गावात गेलीस, जिल्ह्यात गेलीस, तालुक्यात गेलीस, तुलाच माहित नसतंय. मग आमच्या भागाला थोडासा निधी दे. आमच्या गावातला, आमच्या भागातला, आमच्या जिल्ह्यातलं रस्ते नाहीत, सरळ खड्डे झालेत मोठं मोठं. एवढं जरासा तुझ्या पैशातनं थोडंफार मदत कर. आमच्या तालुक्याला, जिल्ह्याला थोडीशी आमच्या मदत कर. तुझं पण नाव करतील लोक, चौकात बॅनर लावतील, पुतळे बनवतील. तिच्या आईला रस्त्यावर तेवढं काम होऊन देत. ताई बघ, तुझ्या फंडातनं थोडंसं काय होतंय का बघ, गरिबांची मदत होईल. कि मैं अगर पेट्रोल पंप जाती हूँ तो पेट्रोल पंप में मेरे सिस्टम की इतनी पावर है ना कि पेट्रोल पंप वाला, अगर मेरी गाड़ी डीजल गाड़ी रहती ना तो भी उसमें पेट्रोल पंप की टंकी फुल कर देता है. अरे ताई, तुझा काय मेंदू कुठे काय चरायला सुटून आलेस का काय. डिझेलच्या गाडीत पेट्रोल कसं बसल. अरे गाडी परत खोलून सगळं तोडामोड करायला लागेल. पेट्रोलच्या गाडीत पेट्रोल बसतं, डिझेलच्या गाडीत डिझेल बसतं. पेट्रोल डिझेलवरच्या दोन्ही पण आता गाड्या निघल्या. तसली गाडी असली तर चालती. CNG वरची गाडी निघाली. आणि ताई म्हणते मी पेट्रोल पंपावरती गेलो की डिझेल सांगितलं की अशी पेट्रोलची टंकी फुल होती. अरे कशाला मोठं बोलतीयस ताई, चांगलं वाग. और फिर जब मैं उससे पूछती हूँ कि भैया पेमेंट कितना हुआ, आपका बिल कितना हुआ, मैं आपको पेमेंट कर देती हूँ, तो वो मुझसे हंस के कहता है, सुनीता मैडम कैसी बात कर दी आपने,
आप यहाँ ही हाथी का तो पेट्रोल पंप है। वय वय सुनीता मॅडम, तुम्ही आलायसा, तुमचाच पेट्रोल पंप आहे. असं जर आमच्या गावात कुठेतरी, आमच्या भागात आलीस, आमच्या जिल्ह्यात तालुक्यात कुठेतरी आलीस, पैताना जोडतील, दांडकं घेऊन मागं लागतील, पेट्रोल टाकशील तू माप 10-15 गाड्यातनी, पेट्रोल टंकी फुल करशील, डिझेल टाकशील, गाडीत फुल करून टाकशील आणि मागणं पैसे देता वेळी म्हणशील नाही मी असं आहे, मी मल्टी लेवल मार्केटिंग करतोय, मी मोठी माणूस आहे, माझी आहे, पैसे द्यायला लागतात तिथं. आमच्या इकडे इच्छिल चुकून असं काहीतरी आगावपणा करशील, माणसं नाहीत छान आमच्याकडची. तुझं हे सगळं मोठे पण तुझ्या गावात तिकडे तुझ्या भागात चालतंय, आमच्याकडे नाही चालणार बघ. जिस दिन मैं पेट्रोल पंप पे चली जाती हूँ, वैसे एक्चुअली मैं जाती नहीं हूँ, मेरे ड्राइवर्स मुझे लेके जाते हैं. म्हणजे या ताईच्या घरात जेवढं ड्रायव्हर आहेत, गाडी चालवणारे जेवढी नोकर आहेत, तेवढी माणसं या ताईला फक्त आणि फक्त पेट्रोल पंपावरती पेट्रोल टाकायला घेऊन जातात. मुद्दाम या तुम्ही या लागतंय, तुम्ही आल्यावरती पेट्रोल पंपावरती फुकट पेट्रोल देतात असं ड्रायव्हर म्हणतात आणि या ताईला घेऊन जातात. कौन है ये लोग? तो मैं जब भी जाती हूँ उस दिन जितनी भी गाड़ियाँ 2 व्हीलर 3 व्हीलर 8 व्हीलर 9 व्हीलर 10 व्हीलर 9 व्हीलर 2 व्हीलर 3 व्हीलर चांगलं होतं. 2 व्हीलर गाडी असती, 3 व्हीलर रिक्षा असती, 4 व्हीलर असती, 10 व्हीलर असेल का नाही काय माहित नाही, पण ही 9 व्हीलर 9 चाकाची गाडी आज मी पहिल्यांदाच माझ्या आयुष्यात ऐकायला लागलो. या ताईच्या घरात असेल बहुतेक, हिच्याकडे एवढा पैसा आहे, ही काय पाहिजे ते करील, 9 चाकाची गाडी करील, नाही तर 100 चाकाची गाडी बनवेल. ही लोक कसं आहे माहिती आहे का, ज्यांच्याकडे जास्त पैसा आहे त्यामुळे ही काय पाहिजे ते करतील. देखा आपने लापरवाही का नतीजा है. कि लग्जरियस ब्रांड को पहले सुनीता ही ट्राई करेंगे. अब आप बताइए. वा, काय मोठं हे व्यक्तिमत्व, केवढं मोठं हे महान व्यक्ती ही ताई आहे बघा. म्हणजे जगामध्ये कुठली पण चांगली वस्तू बनती ती पहिल्यांदा या ताईपाशी येते टेस्टिंग करण्यासाठी. काय एवढं सोपं नाही मित्रांनो, पैसे कमवा. या ताईच्या नादाला लागून कमवू नका, स्वतः कमवा, मेहनत करून कमवा, नाहीतर हे मल्टी लेवल मार्केटिंगच्या कुठेतरी नादाला लागचिला आणि लोकांचा पडस्तोर मार खाचिला. ब्लैक वाटर सबसे पहले मेरे पास ब्लैक वाटर के जितने टैंकर खुलते हैं, ठीक है, सबसे पहले सम्राट कोहली के पास जाने से पहले सुनीता मैडम के पास आता है. ही ताई सांगते पहिल्यांदा जे ब्लॅक वॉटर बनते ते पहिल्यांदा माझ्यापाशी येते. अरे ताई, तू स्वतः तुझ्या अकाउंट वरती बघ, एवढे व्हिडिओ बनवले आहेस, प्रत्येक व्हिडिओ मध्ये तुझा कोट सगळा, तुझा ड्रेस, तुझा टाय एकच आहे. तुला साधा नवीन बूट घेता आलेला नाही आणि तू एवढं मोठं बोलून सांगतेस कुठली पण वस्तू असू दे नवीन, ती पहिल्यांदा माझ्यापाशी टेस्टिंगला येते. चिड़िया भी एक बार सोचती होगी कि सुनीता मैडम पहले बोले कि मैं बोलूं. हे मात्र ही ताई बरोबर बोलली. ह्यांच्या जर एका मीटिंगला तुम्ही अटेंड केलं, याच्या सभेमध्ये गेला, तर ही लोक एवढं म्हणजे असं डोक्यात पाक घुमवितात की नाही माणसाच्या, म्हणजे काय माणसाला त्या पटत नसलं तर त्याला पटवून सांगतात बाबा हे पैशाने घेऊ शकतोय, तेवढं पैसे तुला मिळवू शकतात, असं म्हणजे ते माणूस खुळवतोय. बाबा हे केलं पाहिजे, नेटवर्क मार्केटिंग केलं पाहिजे, आपण श्रीमंत होतोय असं त्या माणसाला खुळ लागते आणि त्यात पैसे इन्व्हेस्ट करते आणि मागणं बसते बोंबलत. आता ही ताई का म्हणते, सकाळी एखादी चिमणी वरडायच्या अगोदर, कोंबडा वरडायच्या अगोदर पहिल्यांदा मला तिला विचारावं लागतं मी वरडू का नको. म्हणजे या माणसांच्याकडे खरंच एवढी ताकद आहे. मला तरी वाटतंय बाबा ही नेटवर्क मार्केटिंग करणार आहेत की नाही, ही एखाद्या माणसाला एवढी खुळ करून सोडतात, एखाद्या प्राण्याला, एखाद्या जनावराला तर खरंच फार खुळ करूनच सोडतील. तर मित्रांनो, चांगलं सुंदर आयुष्य जगायचं असलं तर या लोकांच्या फंद्यात पडू नका. हे नेटवर्क मार्केटिंग काय नसतंय, लोकांचा भ्रम आहे. पैसे घालायला होत्यात आणि मागणं गायब होत्यात. आपल्याला पैसे पहिल्यांदा घालायला होत्यात, इन्व्हेस्ट करायला होत्यात आणि ही गायब होत्यात. पैसे घेऊन सगळं गायब, मागणं घरातली बसत्यात बोंबलत आपल्या नावानं. त्यामुळे ह्यांच्या नादाला पहिले तर लागू नका आणि आमच्या चॅनलवरती न असाल तर पहिले तर सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती पाहिजे ते कमेंट करून पण सांगू शकता तुम्ही.